जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न बघा, यूपीएससी सीसॅट 2014 ला विचारलेला हा प्रश्न आहे. एका चॅरिटी शो साठी 420 तिकिटे विकली गेली. या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपयाच्या दराने, 1/3 तिकिटे 3 रुपयाच्या दराने आणि उर्वरित तिकिटे 2 रुपयाच्या दराने विकली तर एकूण रक्कम, प्राप्त रक्कम किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला. मग एकूण तिकीट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर एकूण तिकिटे आहे 420. आता या 420च्या अर्धे तिकीट म्हणजे 1/3 तिकीट 5 रुपयाच्या दराने विकली गेली. मग 420च्या अर्धे किती होतील तर लक्षात घ्या, बे 2 4 बे 1 बे 0 0. 210 तिकीट 5 रुपयाच्या दराने विकली गेली असा प्रश्न म्हणतोय. मग 210 गुणिले 5 बरोबर किती रुपये मिळतील? तर 21 पाचे 105 होतील आणि हा शून्य जशाच्या तसा आपण इथे घेणार आहोत. म्हणजे 1050 रुपये या अर्ध्या तिकिटामागे 5 रुपयाच्या दराने आपल्याला मिळतील. त्यानंतर काय सांगितलं की 420च्या 1/3 तिकीट काय केलं तर 3 रुपये दराने विकलेली आहे. मग 420च्या 1/3 किती होतील तर 1/3 बघा, 3 1 3 इथं 1 केलं, खाली 1 उरला, 12 झाले, 3 चौक 12 आणि हा शून्य जसंच तसं म्हणजे 140 तिकीट कितीच्या दराने? 3 रुपयाच्या दराने विकली. मग 140 गुणिले 3 बरोबर किती होणार आहेत तर 14 त्रिक 42 यांचा गुणाकार करा. 14 त्रिक 42 आणि हा शून्य जसाच तसा ठेवला तर 420 रुपये मिळतील 1/3 तिकिटाचे, जे की आपण 3 रुपये दराने विकलेले. त्यानंतर शेवटी काय सांगितलं की उर्वरित राहिलेले जे तिकीट आहेत ते 2 रुपये दराने विकलेले. मग बघा, विकले किती आपण आतापर्यंत? 210 आणि 140. मग 420 तिकीट होते, त्याच्यापैकी 210 वजा 210 वजा 140 एवढे वजा केले तर शिल्लक किती राहतील? 220 मधनं 210 आणि 140 बरोबर किती तर 350. मग शिल्लक तिकीट किती राहिली तर 70 तिकीट आणखी शिल्लक राहिलेली. तर लक्षात घ्या, ते कोणत्या भावाने विकलात तर 2 रुपयाच्या. मग 70 तिकीट जर 2 रुपयाच्या प्रत्येकी भावाने विकले असतील तर एकूण रक्कम किती मिळेल? 70 दुने 140 रुपये. मग एवढी रक्कम मिळालेली आहे एकूण प्रत्येक वेगवेगळ्या तिकीट दराच्या मागे. मग याची जर आपण बेरीज केली 1050 अधिक 420 अधिक 140 तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. मग बघा, 0 0 0 इथे बेरीज काय येईल? 0. 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, बेरीज काय येईल? 11शीला 1 हातचा आला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 1 6 आणि इथे 1 जशाच तसा म्हणजे 1610 रुपये एवढी रक्कम त्या दिवशी प्राप्त झालेली असेल. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.